घराच्या मुख्य दरवाजावर टांगून ठेवा ही वस्तू. पूर्ण घर अपार सुख समृद्धी धन पैशाने भरून राहील. ती शिवाय नमस्तुभ्य श्री स्वामी समर्थ हर हर महादेव बघतो. आणि तुमच्याही घरामध्ये सुख शांतीची कमी आहे आणि लाख मेहनत केल्याच्या नंतरही तुम्हाला त्याचे फळ मिळत नाही. तुमची पर्स नेहमी रिकामीच्या रिकामीच राहते. मान सन्मानामध्ये कमी येत आहे. तर आपल्या वेद व पौराणिक आणि वास्तुशास्त्रांच्या अनुसार असे सांगण्यात येते की तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर एक अशी वस्तू टांगून ठेवा, त्याने ना केवळ तुम्हाला धन व वैभव मिळणार आहे, तर याने धनाची देवी श्री जगतलक्ष्मी तुमच्या घरी स्वयं चालून येईल. तर बघतो, जर तुम्ही हे जाणून घेऊ इच्छिताय की ती अशी कोणती चमत्कारिक वस्तू आहे जिने तुमची किस्मत पलटून जाईल, तुमचे दुर्भाग्य भाग्यात बदलून जाईल, धन वैभव एवढे येईल की गरिबी विसरून जाईल तुमच्या घरचा रस्ता, तर या व्हिडिओच्या माहितीला पूर्ण अवश्य पहा. नमस्कार बघतो, स्वामी सेवा चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे शास्त्रीय सिद्ध असलेला एक असा उपाय ज्याला केल्याच्या नंतर तुमच्या घरामध्ये कधी पैशांची कमी राहणार नाही. तर बघतो, आपल्या शास्त्रांच्या अनुसार असे सांगण्यात येते की आपल्या घराचा मुख्य दरवाजा हाच आपल्या खुशी व सुख समृद्धीचाही दरवाजा असतो. आणि याच मुख्य प्रवेशद्वारातून सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करते. त्यामुळे वैदिक पौराणिक शास्त्रे हे सांगतात की घराच्या मुख्य दरवाजावर जर तुम्ही शुभपरिणाम पाहू इच्छिताय तर काही अशा खास वस्तू लावण्यास अजिबात विसरू नका. तर पहा बघतो, हे खूपच ध्यानपूर्वक समजून घ्या की आपल्या घराची कुळदेवता, घरवंत देवता आणि घराचे पितृदेव यांचा वास हा आपल्या घराच्या मुख्य दरवाजातच असतो. आणि श्री लक्ष्मी सोबत या देवताही एक अशा देवी देवता आहे ज्यांच्या समोर जर कोणी व्यक्ती शुद्ध अंतःकरणापासून पूर्ण दृढ विश्वासाने पूर्णता लावतो, यांचे वेळोवेळी स्मरण करतो, तर या देवी देवतांसोबत श्री जगतलक्ष्मी ही त्या व्यक्तीवर, त्या घरावर त्वरित प्रसन्न होऊन जाते आणि यांच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या जीवनामध्ये सुरू असलेल्या समस्यांचा कायमस्वरूपी अंत होऊन जातो. जसे की मी तुम्हाला माझ्या मागील बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे की या देवी देवतांच्या आशीर्वादांमध्ये एवढी जागृत शक्ती अस्तित्वात असते की जर तुमच्या घरावर कोणा व्यक्तीने काळी जादूटोना अथवा तांत्रिक विद्या करून ठेवली असेल आणि ती हे इच्छिते की तुमच्या घरामध्ये कायम व नेहमी काही ना काही समस्यांच्या बाधा, आकस्मिक अडचणी बनून राहाव्यात, तुमची कधी प्रगती होऊ नये, तर या उपायाच्या माध्यमातून तुमच्यावर जी काळी जादूटोना क्रियाकरणी केलेली असेल, कुणाची वाईट दृष्ट नजरदोष लाभलेली असेल, तर ती पूर्णतः समाप्त होऊन जाईल. बघतो, अशा प्रकारे हे पाहण्यात आलेले आहे की सुख समृद्धी धनसंपत्तीची प्राप्ती करण्यासाठी जे पंडित व तांत्रिक लोक असतात तेही याच उपायाचा प्रयोग करतात. तर तुम्हाला मी येथे स्पष्ट करू इच्छिते की जर तुमच्या जीवनामध्ये धनाची परेशानी आहे, कष्ट व दारिद्र्य आहे, तुम्ही मेहनत करता परंतु तुम्हाला त्याचे योग्य ते फळ मिळत नाही, तुम्ही जेव्हा बाहेरून अथवा कामावरून घरी येता घरात रोज क्लेश कलहाचे वातावरण बनून राहते, तसेच माणसाला बघतो जर तुम्ही अशी मेहनत जेथेही करत आहात तर तेथील स्थानी तुमचा अनादर केला जातो, तुम्हाला मान सन्मान इज्जत मिळत नाही, तर अशा वेळी तुम्ही हे समजून जा की तुमचे जे ग्रह आहेत ते तुमची साथ देत नाहीत, अर्थात तुमचे जे स्टार आहे ते तुमची साथ सोडून देतात. परंतु तुम्हाला आता परेशान होण्याची गरज नाही. तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये जो उपाय सांगणार आहे ज्यामध्ये तुम्हाला एका रुपयाचाही खर्च नाहीये, परंतु या उपायास केल्याच्या नंतर तुम्हाला श्री लक्ष्मीचा आशीर्वाद मिळणे हे मात्र निश्चित आहे. बघतो, मग भलेही मोठमोठे ज्योतिष असो किंवा मग मोठमोठे पंडित शास्त्री असो, अशा प्रत्येकाने हेच सांगितलेले आहे की हा एक असा उपाय आहे जो लोकांच्या घरकुटुंब परिवारामध्ये त्यांच्या जीवनामध्ये सुरू असलेल्या कित्येक प्रकारच्या समस्यांना मुळासकट समाप्त करतो. बघतो, तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की हा कोणी टोटका नाही, तर हा एक उपाय आहे, एक असा जागृत उपाय जो तुमच्या जीवनामधील गरिबी, दरिद्रता, कष्ट व परेशानींच्या बाधांना कायमस्वरूपी संपून टाकेल. तर पहा, जसे की मी तुम्हाला सुरुवातीचा सांगून झालेलो आहे की शास्त्रांच्या अनुसार घराचा मुख्य दरवाजा हाच आपल्या खुशी व सुख समृद्धीचा दरवाजा असतो. त्यामुळे घराच्या मुख्य दरवाजावर आपल्या घरात शुभ परिणामांच्या प्राप्तीसाठी काही अशा खास वस्तू लावण्यास जराही विलंब करू नका. सर्वप्रथम आपली शास्त्रे हे सांगतात की जर तुम्ही तुमच्या घरातून वाईट नजर आणि वाईट दोषांना समाप्त करू इच्छिताय आणि तुम्ही हे इच्छिताय की लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्वयं चालून यावी आणि नोटांच्या बंडलांनी तुमच्या घराची तिजोरी कायम भरून राहावी, तर यासाठी तुम्ही सर्वात पहिला हा एक उपाय करू शकता. या उपायास तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे आणि यास करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला 5 कवड्या आणि 5 गोमती चक्र, 5 अखंड हळदीच्या गाठी, थोडीशी कुंकू
आणि अक्षता म्हणजेच तांदूळ यांची गरज पडेल. आता यापुढे जर तुम्ही शुक्रवारच्या दिवशी पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये या सर्व वस्तूंना ठेवून पोटलीप्रमाणे बांधून घेऊन पुढे श्री जगतलक्ष्मीची धूप दीप नैवेद्याने पूजा करू या पोटलीस तिच्या समोर ठेवू ओम श्रीम श्रीये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आता ही पोटली सिद्ध झालेली आहे. नंतर श्री लक्ष्मीपाशी आपल्या मनोवांछित इच्छांची प्रार्थना करा. आपल्या अडीअडचणींची सांगता करून घ्या आणि श्री लक्ष्मीपाशी करुणा हाकून नंतर या पोटलीस उचलून श्री लक्ष्मीचे स्मरण करता करता या पोटलीस आपल्या घराच्या मुख्य दरवाजात बांधता आणि लक्ष्मीचे स्मरण करता. तर असे केल्याने तुमच्या घरामध्ये येणारी सर्व वाईट संकटे त्वरित समाप्त होऊन जातील आणि साक्षात स्वयं श्री लक्ष्मी माताही तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल. कारण की जगतलक्ष्मी श्री माता राणीला कवडी आणि गोमती चक्र खूपच पसंत आहे. यानंतर पुढील उपाय असा सांगण्यात येतो की जर तुम्ही तुमच्या घरामध्ये श्री धनलक्ष्मीची विधिवत पूजापाठ घालता, जागरण करता आणि या जागरण पूजेमध्ये जो हवन यज्ञ प्रज्वलित केला जातो त्या हवनामध्ये जर तुम्ही 1 रुपयाचा सिक्का अर्पण करता आणि हवन संपल्यानंतर त्यातील थोडीशी राख काढून आणि हवनात अर्पण केलेला तो सिक्का घेऊन यास तुम्ही लाल कपडामध्ये पोटलीप्रमाणे बांधून घेऊन या पोटलीस तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजामध्ये बांधता. तर असे केल्याने तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास होतो आणि घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा त्या क्षणी तुरंत बाहेर निघून जाईल. यासोबत श्री लक्ष्मी स्वयं तुम्हाला धनवैभव, सुख समृद्धी व ऐश्वर्याने मालामाल व धनवान बनवेल. यासोबत पुढील तिसरा महत्वाचा उपाय हाही सांगण्यात आलेला आहे की घराच्या मुख्य दरवाजावर पंचमुखी श्री हनुमान महाराजांची छोटीशी मूर्ती अथवा फोटोची प्रतिमा अवश्य लावावी. फक्त प्रत्येकाच्या घरामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक शक्ती या अस्तित्वात असतात आणि या सर्व शक्तींचा संचार हा सर्वात प्रथम आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारातूनच आपल्या घरामध्ये प्रवेश करून जातात. त्यामुळे जेव्हा आपण पंचमुखी हनुमान महाराजांची प्रतिमा लावतो आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर तर ती सर्व वाईट नकारात्मक शक्ती आणि वाईट ताकदींना पळवून लावण्याचे काम करते. तर जर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजा बाहेर पंचमुखी हनुमानाची प्रतिमेचा फोटो लावलेला असेल तर याने ना केवळ तुम्ही तुमच्या घराला सर्व वाईट नकारात्मक शक्तींच्या प्रभावापासून संरक्षण करू शकता तर उलट तुम्ही तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जेलाही दूर करा. तसेच बघतो आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांचा व्यापार व दुकान असेल आणि तुम्हालाही असे वाटते की तुमचे दुकान सुरळीत चालत नाहीये, खूपच तोटा व नुकसान होत आहे, ग्राहक येतच नाहीत आणि जर येतात तर फक्त सामान पाहून निघून जातात. तर अशामध्ये तुम्ही एक हा छोटासा राईचा उपाय जो तुमच्या ठप्प पडलेल्या व्यापारास बांधलेल्या दुकानासही पूर्णतः खुलेल आणि ग्राहकही येऊन जातील. एवढेच नव्हे तर तुम्हाला एवढे ग्राहक येतील की तुमच्याकडे वेळही राहणार नाही. तर मग असे काय करावे तर पहा बघतो, या उपायास केल्याने तुम्हाला पुढे कधीही परेशानी होणार नाही, परंतु हो बघतो तुमच्या व्यापारामध्ये हळूहळू उन्नती मात्र अवश्यच होईल. बघतो जर वारंवार दुकान व्यापारामध्ये नुकसान होत असेल तर यश प्राप्ती करण्यासाठी तुम्ही एक मुठभर राई एका छोट्याशा रोमाना एवढा पिवळ्या कपड्यामध्ये पोटलीप्रमाणे बांधून घ्या आणि नंतर या पोटलीस तुम्ही तुमच्या दुकान, ऑफिसच्या गेटवर अथवा शटरवर 7 वेळा वारून घ्या, ओवाळून घ्या. तसेच तुम्ही ज्या स्थानी बसता तेथे या पोटलीस 7 वेळा फिरवून घ्या आणि नंतर या पोटलीस तुम्ही वाहत्या पाण्यात प्रवाहित करा. जर तुमच्या आजूबाजूस पाणी नसेल तर पिंपळ वृक्षाखाली, मुळाशी अथवा कोणत्या मंदिर परिसराच्या आवारात ठेवून द्या. असे केल्याने तुमचा व्यापार, दुकानावरील निगेटिव्ह ऊर्जा समाप्त होईल, वाईट नजरदोष नष्ट होईल आणि तुमचा बंद पडलेला व्यापार, बंदिस्त झालेले दुकान पुन्हा एकदा खोलले जाईल. नकारात्मक वाईट शक्तींपासून ते दुकान मुक्त होईल. बघतो काही वेळा होते काय की शनिदेवांच्या प्रकोपाच्या कारणामुळेही दुकान, व्यापार व व्यवसाय चालत नाही. तेव्हा अशा वेळी या राईचे फक्त 11 दाणे आपल्या डाव्या हाताच्या मुठीत घेऊन स्वतःच्या डोक्यावरून घड्याळाच्या उलटी दिशेने म्हणजेच उजवीकडून डावीकडे 7 वेळा वारून घ्या आणि बाहेर रस्त्यावर फेकून द्या. मागे वळून न पाहता तेथून निघून या. आता तुम्हीच पाहाल की तुमच्यावरील शनिदेवांचा प्रकोप शांत होईल आणि तुमच्या बंद नशिबाचे टाळेही उघडले जाईल. तर आज आपण पाहत आहोत एका खास उपायाच्या बाबतीत. तर येथे आपले व्यापार, दुकान अथवा ऑफिसच्या मुख्य दरवाजावर असे काय टांगून ठेवायचे आहे ज्याने की तुमचा व्यापार घोड्याच्या चपळतेने चालू लागेल. तर बघतो तुम्ही येथे एक लाल रंगाचा रुमाल एवढा कापड घ्या. आता यामध्ये एक मुठभर राई घाला व एक कापडाची वडी घाला. आता या कापड्यास पोटलीप्रमाणे गुंडाळून घेऊन या पोटलीस काळ्या धागाने बांधून घ्या आणि या पोटलीस तुम्ही तुमच्या दुकानाच्या अथवा व्यापाराच्या स्थानी शनिवारच्या दिवशी कोणत्याही वेळेत टांगून ठेवा. आता तुम्हीच पहा की
तुमचा व्यवसायात, दुकानात जेथे अडचण असेल तेथे तुम्ही या उपायात जर कराल ना, तर तुमचा व्यापार धंद्यामध्ये तरक्की होण्यास सुरुवात होईल आणि पुन्हा एकदा तुम्ही एक सुखद जीवन जगू लागा. तर बघतो असे महत्वाचे 2 उपाय जे की मी तुमच्या घराशी व तुमच्या व्यापार अथवा दुकानाशी संबंधित असलेले सिद्ध उपाय आज मी तुम्हाला शेअर केलेले आहे. आणि हे दोन्ही उपाय तुमच्या जीवनामध्ये खूप सारी अपार सुख समृद्धीला आणि खुशींना नक्कीच घेऊन येतील. आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. ब्रह्मांड नायक, तूच एक समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.